बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत। केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्यानंतर आता घरगुती सिलेंडरच्या किमतीतही 29 रुपयांनी वाढ केली आहे। आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे। 3 महिन्यात 2 वेळा दरवाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। इराण आणि अमेरिका युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढतीये। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होतीये। होर्मुझ खाडी बंद असल्यानं भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। मात्र घरगुती सिलेंडरचे दर सरकारकडून स्थिर ठेवले होते, परंतु आता घरगुती सिलेंडरचे दर वाढवल्याशिवाय पर्याय नसल्यानं केंद्र सरकारनं एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे। त्यानुसार आजपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या 3 महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्येही दुसरी वाढ आहे। 7 मार्च 2026 रोजी सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 60 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर पुन्हा आजच्या 29 रुपयांच्या वाढीमुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 913 रुपयांवरून 942 रुपये झाली आहे। इराण आणि अमेरिका युद्ध असं सुरू राहिलं तर याचे अधिक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। पेट्रोल, डिझेल आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडू लागलंय।